ब्रॉट टू यू बाय विगार्ड. बीडचे खासदार बजरंग सोनवणे माझ्यासोबत आहेत. बाप्पा TV9 मध्ये स्वागत आहे. पहिलंच पत्र होतं, तेही पत्र मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटलांसाठी तुम्ही वापरलं. मला बीड जिल्ह्यातल्या तमाम जनतेने जो बीडचा खासदार म्हणून नियुक्त केलं, त्याच्यानंतर जी परिस्थिती उद्भवली, निकाल लागल्याच्यानंतर अगदी दुसऱ्या दिवशीच किंवा तिसऱ्या दिवशी आदरणीय मनोजदादा उपोषणाला बसले आणि त्याच्यासाठी ते मराठा समाजाचं आंदोलन करतायत, मराठा समाजाला न्याय मिळावा म्हणून काम करतायत. त्याच्यासाठी त्यांच्या आंदोलनाला माझा पाठिंबा दर्शवणं माझं कर्तव्य समजून मी ते पत्र दिलेलं. उनका बैकअप सिर्फ कल तक और हमारा चांद तक. हमारा नेता कैसा हो जो नॉन स्टॉप बैकअप दे वैसा हो. अब की बार वी गॉट इन्वर्टर बैटरी का चमत्कार. मात्र सरकार कुठंतरी गंभीर नाहीये, काही प्रकार होऊ शकतो असंही तुम्ही त्या पत्रात लिहिलंय. सरकारला विनंती केलेली आहे की या सर्व गोष्टीकडे तुम्ही गांभीर्याने बघा. 6 दिवस झालेत आज की 6 दिवसापासून ते उपोषण करतायत. आपण लवकरात लवकर याच्या तोडगा काढून आपण यांच्या आंदोलनाला जी चाललेलं आहे ते थांबवायसाठी तुम्ही सर्वांनी सर्वत्र प्रयत्न करून ते थांबवलं पाहिजे. बाप्पा सध्या बघतोय की दोन्ही समाज आमने सामने येतोय. केज बंदचं आव्हान होतं, मात्र केज बंद झालं नाही. आज नागरिक एकोप्यानं राहिले. बीडमध्ये आज अक्षरशः जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या कार्यालयात घेराव घालण्यात आला. नाही, ह्याचा विषय असा आहे की कुठल्या समाजाचे काय कोण काय करतं याच्यापेक्षा समाजाचे मी आभार मानणार आहे की आज ज्यांनी केस बंदचे आव्हान केलं आणि ते केस बंद न करता त्यांनी सलोखा ठेवून एकदम शांततेत वातावरण केलं. बंद ठेवणं, मोर्चे काढणं, आंदोलन करणं हे ज्याच्या त्याचा लोकशाहीमधला अधिकार आहे. पण प्रशासनानं 15 तारखेपर्यंत 144 कलम लागू केला असल्यामुळं त्याचं पालन करणं तुमचं आमच्या सर्वांची जबाबदारी आहे. आणि मी खासदार झाल्यानंतर सुद्धा कुठेही कुणाचा सत्कार घेतला नाही किंवा उघडरित्या कुठेही मी माझ्या घराच्या बाहेर कुठे एखादा सार्वजनिक कार्यक्रम केलेला नाही आणि करणार नाही. कायद्याचं पालन करण्याचा काटोकाट प्रयत्न करणार आहे. अशाच पद्धतीनं जिने आंदोलन बोललेलं होतं त्यांनी सुद्धा थांबवलं, त्यांचा सुद्धा मी आभार मानतो. भाइयों बहनों, उनके राज में पावर रहे अनस्टेबल और हम रखे सब स्मूथ और स्टेबल. हमारा नेता कैसा हो जो स्टेबल पावर दे वैसा हो. अब की बार वी गॉट AC स्टेबलाइजर का चमत्कार. बाप्पा पुण्यामधला एक फोटो तुमचा व्हायरल होत आहे. ओबीसी नेते जयदत्त क्षीरसागरांची तुमची बंद दाराआड चर्चा झाली असाही मेसेज येत आहे. काय चर्चा झाली जरा जिल्ह्याला सांगा. आता एखादा फोटो व्हायरल होतोय आणि बंद दाराआड असं कसं होतंय? बघा, या आदरणीय जयदत्तांना क्षीरसागर साहेबांनी मला मदत केलेली आहे. त्यांचा आभार मानणं माझं कर्तव्य, मी त्यांचा आभार मानले. त्याच्या पलीकडं दुसरी काहीही चर्चा नाही. आणि याला कोणतरी काहीतरी मीडियाला रंग वेगळा दिला जातो तो विषय. त्यांनी मला मदत केली, त्यांचे आभार मानतोय. आजही माझे सुरेश नवले साहेबांनी माझं काम केलं आहे. ते माझ्या पक्षात आहेत का? माझ्या महाविकास आघाडी किंवा इंडिया आघाडी जेवढे घटक पक्ष आहेत तेवढे सोडून अदर जेवढे काही पक्ष आहेत किंवा जे नेते आहेत त्यांनी मला मदत केली, त्यांचे आभार मानणं हे माझं काम समजतो, कर्तव्य समजतो. मी त्यांचे आभार मानतोय. आज सुद्धा मी 5 भेटी देतोय की अदर जे की पक्षात नाहीत, कुठल्या म्हणजे संघटना जे आमच्या इंडिया आघाडीच्या गठबंधनमध्ये नाहीत, अशा ती इंडिया आघाडीत गठबंधनमधले जे होते ते माझ्यासोबतच होते. त्यांनी सोबत राहून काम केलं, त्यांचं कर्तव्य. त्याच्यामुळं त्यांना त्यांचे तर आभारच मानतो. त्यांच्या जीवावर मी खासदार झालो आहे. पण ज्यांनी मला अप्रत्यक्ष मदत केली किंवा प्रत्यक्ष बाहेरून मदत केली आमच्या आघाडीचा भाग नसताना, त्यांचा आभार मानले पाहिजे म्हणून मी मानतोय. ज्योतिताई मेटेंनाही आज भेटणार आहेत तुम्ही. आदरणीय ज्योतिताईंनी पण मला मदत केली. त्या पण इंडिया आघाडीत नाहीत, मग त्यांना भेटणारच आहे. पण आज मी सर्वांना भेटणारच आहे ना. 16 तारखेला जयदत्त क्षीरसागरांचा कार्यकर्ता मेळावा आहे. जिल्ह्याला अपेक्षा लागलेली आहे. तुमची चर्चा झाल्यानंतर कुठंतरी ते तुमच्या गटात सामील होतील अशी अपेक्षा बीडकरांना वाटते. नाही, असं कशामुळं मीडिया करतो किंवा कोण करतंय हा विषय मला माहीत नाही. ते आमच्या गटात यांचं काय मिळवलं त्यांना आमच्या गटात येऊन? आमच्याकडं आमचे आमदार आहेत, सर्व काही आमचं सगळं व्यवस्थित चाललं आहे. आणि तरी येते तर काय अफवा काय बोलतात, कशामुळे बोलतात मला माहीत नाही. लोकसभेला त्यांनी मला मदत केली. उमेदवार म्हणून माझं कर्तव्य मी ती पार पाडतो, एवढंच मला वाटतं. ते चाहे मी आज खासदार झालो नसतो कदाचित तरी मी तेच केलं असतं. त्यांनी मदत केली. मी ज्यांनी माझ्यावर उपकार केला त्यांची फेड उपकारणं म्हणजे आभार मानून केली पाहिजे तर मी करतोय. आता दिल्लीमध्ये पुढच्या आठवड्यात अधिवेशन सुरू होतंय, तुम्ही पण जाणार आहात.
बीडसाठी पहिला प्रश्न, पहिला मुद्दा काय राहील? मला पहिल्यांदा गेल्यानंतर शपथ घ्यायची. शपथ घेऊन एकदा अधिकृतरित्या सर्व झाल्याच्या नंतर बीडचं मी काय प्रश्न मांडतो त्या दिवशी तुम्हाला कळेल की मी काय मांडणार आहे. असा पेपर फोडायचा नसतो. असा पेपर फोडायचा नसतो असं सूचक वक्तव्य खासदार बजरंग सोनवणे यांनी केलेलं आहे. आता खासदार बजरंग सोनवणे काय नेमकं गुप्तता आहे, ते काय प्रश्न विचारतील हे पाहणंही तेवढं जिकरीचं ठरणार आहे. कॅमेरा पर्सन आप्पासाहेब मोहरकरसह मी महेंद्र कुमार मुधोळकर, TV9 मराठी, केज, बीड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.